करत असताना कशा प्रकारचा अनुभव निर्माण झालाय? ही स्पर्धा तर खूपच सुंदर आहे आयोजन आणि रुपेश पागे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ही स्पर्धा आपल्याला 20,000ची नाही वाटत, मला तर 1,00,000ची स्पर्धा वाटते. आणि असं आयोजन आपल्या असोसिएशनमध्ये फर्स्ट टाईम केलं आहे. खूप सुंदर वाटते आणि या मैदान बघावं तर खूपच सुंदर आहे. आणि ज्या प्रकारे तुमची खेळी झालीत आणि शेवटच्या षटकामध्ये जिथे 6 बॉल 22ची गरज होती, गोलंदाजासाठी तुम्ही कसा काय कानमंत्र दिला असावा की गोलंदाजी एंड मोमेंटमध्ये एक बॉलची 5 गरज होती, त्यावेळी माइंडसेटमध्ये काय चाललं होतं? त्याची गोलंदाजी आहे ती फिरकी गोलंदाजी आहे, परंतु त्याचे बॉल फिरकी पाहिजे तसे पडले नाही. त्याच्यामुळे मी त्याला आता बोललो की अशी तरी मॅच जाणारच, त्याच्यामुळे तू 2 बॉल फक्त वाईट स्टंपच्या बाजूने टाक, नक्की आपण विजयी होऊ. थँक्यू सो मच. हे होते किरण दादा गवारी. कॉंग्रॅच्युलेशन असेल आणि ओव्हर टू यू जिथे आदेश सर जॉईन होतील. थँक्यू सो मच. शाहिदान आपण ऐकलं मायक्रोफोनवर. व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इव्हिनिंग सेशनमध्ये. घड्याळमध्ये ॲक्युरेट 4:07 झालेत आणि या इव्हिनिंग सेशनला अगदी ही सुरुवात होते. ज्या संघांची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे त्या सर्व संघांना मी विनंती करतोय आपण आपली फॉर्मॅलिटी सर्वात आधी कंप्लीट करा. सर्व संघांना ही नोंद असावी. पहिला चेंडू ऑन साईडला खेळला गेला, पंचांकडे लाऊड अपील बॅटच्या सहाय्याने घेतलाय. लॉंग लेग रिझन मध्ये लॉंग चेस आहे. चेंडू घरंगळत जमिनीलगत सरळ निघून गेलाय. फोर्सने चेंडू झाला ट्रॅव्हल. मिळतील धाबा 4. 4 रन चौकार. घर आली पावसाची आठवण आली तिची सोसवे आठवणींचा कारभार. विजताना स्माईल तिची राफ्टिक स्टाईल तिची परतून येशील का सांगे ना. तेव्हा फुलागत येत फुलूया पाहून तेच हात तुझा. पहिल्या चेंडूवर 4 धावा अगदी आपण पाहू शकाल. लॉंग लेग रिझन मध्ये स्ट्रोक कॉन्फिडेंटली नव्हता परंतु कन्व्हिन्सिंगली धावा या जॉईंट झाल्यात. रोनक मातेर आणि अक्षय जाधव अशी जोडी आहे. स्ट्राइक एंडला रोनक तर अमय आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांकडे अपील आहे परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेलाय. इथून यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता हे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना अगदी आपण पाहू शकाल. वाईडिश लॉंगनला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेलाय. त्यानंतर आणखी एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला सुसज्जित केला आहे. असं क्षेत्ररक्षकांची चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 8 रन्स ऑन अ कार्ड. चांगला स्ट्रोक सिलेक्शन रोनकच्या बॅटमधनं. अगदी हा दुसरा चौकार. साईडला खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट हलकासा आउटसाइड ऑफ आहे आणि जिथे अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडूला फील्ड केलं जातं. लेग बाईचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून एक धाव हे अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होईल. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मिस्टर अमय लॉंग रनअप आहे आणि त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलटॉस चेंडू मिस्टर मिक्स रोक आहे. अक्षय जाधव यांना आपण पाहू शकाल. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत लॉंगनवरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झाले. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतोय. 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा अंतिम सामना आहे. यानंतर लॉर्ड्सची जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली जाईल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अगदी फील्ड केला गेला. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे. डेंजर झोन कडे अक्षय. त्याच दिशेने धावत पळत यावं लागेल. धावेची अगदी भूक होती परंतु या धावेंच्या भूक मध्ये अगदी आपण पाहायचं झालं तर ही धाव असफल. अक्षय जाधव परतीच्या प्रवासाला लागले. सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय क्रिकेटमध्ये तर ते आहे धावचीत. अक्षय बाद झाल्यात. धावचीतच्या रूपाने विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद.
धाव यशस्वीरित्याने झाली होती. शॉर्ट मिड विकेट वरनं दुसरी धाव अगदी इथून परिपूर्ण करायची होती. धाव चोरण्याचा प्रयत्न होता, परंतु क्रिकेटमध्ये लालच बुरी बला आणि अक्षय जाधव याला दुर्दैवी बाद व्हावं लागते धावचीतच्या रूपाने. नव्या बॅटर मैदानाच्या दिशेने आकाश मातेरा याला अगदी आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅटर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा या स्कोर कार्डवर आहेत. विकास गवते या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये आहे. वाईडिश कॉकॉर्नर रिझन डीप मध्ये आहे. डीप स्कोअर लेग डीप मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू आणि अगदी स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः गोलंदाज विकास गवते एक चांगला झेल परिवर्तित केलाय. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेट गिरतावा आणि एक सदाबहार गीत आता व्हा डीजेच्या माध्यमातून. आई झुमका वाली पोर आई नदीत डिले चालली आई झुमका वाली पोर आई नदीत डिले विकेटचं चालली. पतन आकाशाला परतावं लागतंय. आकाश आले आणि आकाश तंबूच्या दिशेने रवाना सुद्धा झाले. बॅक टू बॅक विकेट आलेत. या अगोदरच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट आली होती आणि या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने झाले. स्कोर कार्ड 11 या अंकांवर. नेल्सन या आकड्यावरच जी विषम संख्या आहे. अगदी ही विकेट मिळत असताना जवळजवळ हा दुसरा धक्का. नव्या बॅटर सचिन जाधव मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवर विकास. समोरच्या दिशेने खेळला. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल घेतले. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर आहे 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 ही धाव संख्या अगदी स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये जेवढा उच्चांक स्कोर व्हायला पाहिजे होता तेवढा उच्चांक स्कोर झाला नाही. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण 30 धावा पाहिल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी पाहायचं झालं तर एक कमी धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळाली. 22 धावा अगदी दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. तदनंतर 54 धावा ज्या परिपूर्ण अगदी कंप्लीट झाल्या. एका चेंडूवर 8 धावांची आवश्यकता असताना तो सामना रंगला होता. तदनंतर अगदी 47 धावा 5व्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. तदनंतर 34 धावा. आतापर्यंत जो उच्चांक स्कोर आहे ना या स्पर्धेचा तो आहे 75 आणि लोएस्ट स्कोर कालच्या दिवसातील अंतिम सामना जो आहे गावदेवी शिरवली या संघाच्या नाव आहे 12 धावा. फटका हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या दिशेने क्षेत्ररक्षक. चांगलं कॅल्क्युलेशन. कॉल दिलं. कॉल परिपूर्ण उचलला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने एक चांगला अचूक झेल टिपलाय. विकेटचं होईल इथे फलन. आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 वाघोबा स्पोर्ट्स मिडापाटा ब या संघाला. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ BS ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल घरानी जाऊया गाणी फिरूया पाखरा संग जवा तुझं न माझं जोड पाणी थेंब थेंब गळ आणि एक अजरामर सॉन्ग आहे. कधीही आपण वर्षाचे 12 महिने 52 आठवडे 365 ते 366 दिवस हे सॉन्ग लावा. नेहमीच अगदी एक धून असते ती प्रत्येकाच्या मुखावर. दादोजी कोंडे व काही जबरदस्त पद्धतीचा सिने अभिनेता अगदी आपल्याला पाहायला मिळाला. मराठी भाषेच्या सिनेसृष्टीची ओळख ही सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटम बॅटच्या साह्याने खेळलं गेले. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे अगदी या बॅटच्या साह्याने मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. बघा काहीतरी शिकणं ही खेळाच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक मॅचमध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. आल्या आल्या तुम्ही मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही. जिथे विकेट जातात ना तिथून थोडंसं मन सावरावं लागतं. कंट्रोल ठेवावा लागतो. पार्टनरशिप बिल्ड करण्याकरिता तुम्हाला अगदी पुढे यावं लागतं. म्हणून संघाच्या बेनिफिटकरिता काय आहे हे सर्वात आधी विचार करणं महत्त्वाची भूमिका आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जिथे ग्राउंडेड स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेटला अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय झेपावतोय. तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळतंय
सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 16 रन्स ऑन अ कार्ड, 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एक एक धावेनेशी अगदी या धावा घेण्याचा प्रयत्न आहे. या षटकामध्ये अतिशय सुरेख षटक राहिलं, कारण की फक्त आणि फक्त या षटकामध्ये ज्या धावा आल्या ना त्या 5, कारण की पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. विकास याने अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली आणि अप्रतिम पद्धतीचे अनालायसिस अगदी आपल्याला पाहायला मिळतात. इथून 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या, 16 रन्स ऑन अ कार्ड. आता शेवटचं अंतिम षटक या स्पेलमधील आहे. या शेवटचं अंतिम स्पेल नंतर अगदी जी लॉर्डशिप प्रक्रिया आहे ती कंप्लीट केली जाईल. स्वाई गावदुबी वरठापाडा संघाचा कर्णधार संघर्ष स्पोर्ट्स भिनार आणि चालू सामन्यातील विजयी संघाचे कर्णधार आपण घेऊन राहायचं आहेत. ऑनगोईंग मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये अगदी लॉर्डची जी प्रक्रिया आहे ती अगदी कंप्लीट केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सुसज्जित होईल. पण काव्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आलेत. योग्य त्या पद्धतीने झेल टिपलाय, विकेट मिळाली. आणखी एक धक्का. बघा, ज्या पार्टनरशिप लावायची आवश्यकता आहे ना, आता ही पार्टनरशिप लावत असताना कुठेतरी इथे बाय मिस्टेकली स्ट्रोक खेळले जातात. पटके जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. जे क्रिकेटचं बेसिस आहे ना, सिंगल आणि डबल, त्याला अगदी इथे प्राधान्य द्यावं लागेल. आता हे प्राधान्य दिलं जात नाही. आणखी एक विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. डीजे भरत 16 या अंकांवर धावसंख्या थांबले. अगदी आपण पाहू शकाल नव्याने बॅटर विराज आहे. सोडून दिले या चेंडूला लिव्ह केले. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल. एक अतिरिक्त धावीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 17 या अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड, 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा हा मानस असेल. 4 गडी बाद, 17 धावा स्कोर कार्ड. ओहो, या वेळेस पंचांकडे लाऊड अपील. द फिंगर इज गॉन अप. आणखी एक विकेटचं पतन. आता मात्र ही लाईन लागले. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. बॅक टू दी डक आउट. आणि अगदीच प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी याच्या दिवसामध्ये अगदी 3000 सबस्क्रायबरचा जो पल्ला आहे तो अगदी पार पडलाय. आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल सबस्क्रायबरची संख्या ही वाढत असताना आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. म्हणूनच कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण वळतो ना तेव्हा आपल्यामध्ये काहीतरी हे वेगळं पण असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. जेणेकरून समाज त्याची दखल घेईल, जग दखल घेईल, दुसरे दखल घेतील. पण आपल्या कामामध्ये क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे. काम तर होत आहेत, आज बहुसंख्य चॅनल सुद्धा आहेत, परंतु कामकाजामध्ये क्वालिटी सुद्धा दिसणं ही खूप महत्त्वाची भूमिका. स्कोरकार्डचा फटका खूप चांगल्या पद्धतीने अर्जित केलाय. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडूला जोपर्यंत उचलून फिकी केली जाते तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर कार्ड 19 या अंकांवर अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. जवळजवळ अर्धी फळी ही तंबूच्या आशयाला गेले. म्हणून जिथे विकेट्स जात होत्या ना तिथे एखाद्या तरी फलंदाजांना थांबणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. परंतु हे फास्ट क्रिकेट आहे आणि फास्ट ट्रॅक क्रिकेट हाताळत असताना आता जो खेळाडू सुद्धा आहे ना मोठे फटके मारण्याकरिता स्वतःला त्या ठिकाणी घेऊन येतो. परंतु बाय मिस्टेकली पुन्हा एकदा या सर्व चुक्या अगदी महागात पडतात. म्हणून क्रिकेट जे अक्षर आपण पाहू शकाल ना, जरी सुद्धा 3 अक्षरी असलं ना तरी सुद्धा याचा अर्थ खूप मोठा आहे. म्हणून आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून खूप काही शिकवलंय. पार्टनरशिप बिल्ड करायची होती, पार्टनरशिप ब्रोक झाली. धावसंख्या घ्यायची होती, धावसंख्या घेत असताना कुठेतरी गफलती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिले वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडूला उचलून फील्ड केलं जातं. एक सिंगल दाबेल. सिंगलच्या साह्याने धावफलक 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. धावसंख्या फार मोठी नाही, परंतु या शेवटच्या चेंडूवर प्रयत्न करावे लागतील. ओहो, मिस टायमिंग स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला आणि त्यामध्ये धाव सुद्धा येणार नाहीये. धावचीच्या रूपाने खेळाडू बाद होईल एकेंडने. सो पहिल्या इनिंगचा खेळ झाला या ठिकाणी समाप्त. स्कोर कार्ड आहे 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाव फलक
आणि इथून विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलंय ते 21 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. चला विजयी संघाचे कर्णधार आपण लॉर्ड्स या ठिकाणी झाले आहेत रेडी. सो आपण या समोरच्या दिशेने लॉर्ड्सची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आईगावदेवी वरठापाडा, संघर्ष स्पोर्ट्स भिनार आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. ही लॉर्ड्स प्रक्रिया आपण कंप्लीट करायची आहे. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. शेवटला जी चिठ्ठी राहील त्याला मिळेल बाय. सो पाहूयात आजच्या दिवसातून कुठला संघ अगदी पुढे येईल, कुठल्या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो लॉट्स या ठिकाणी उडवले जातात. आता या लॉट्स प्रक्रियेमध्ये कुठल्या संघाची सरशी होईल, बोनस कुठल्या संघाला मिळेल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. काय क्वालिटी राखल्या या स्पर्धेने. जेवढ्या सुद्धा प्रेक्षक वर्ग आल्यात युट्यूबच्या माध्यमातून, मैदानाच्या सभोवताली खेळाडू रसिक असतील, पाहुणे मंडळी असतील, सर्वांनी अगदी शुभेच्छांची एक पुष्प सुमने उधळलेत. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा. या लॉट्स या ठिकाणी तयार आहेत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. शेवटला जी चिठ्ठी राहील त्याला मिळेल बाय. सो संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाला मिळाले बाय. म्हणजे आजच्या दिवसातून अंतिम फेरीमध्ये ते थेट दाखल झालेत. आज खऱ्या अर्थाने नशीब सुद्धा बलवान आहे संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाकडे. अगोदर एका चेंडूवर 8 धावा परिपूर्ण, तदनंतर एक कन्व्हिन्सिंग विजय आणि आता आपण पाहू शकाल बाय मिळते आणि स्मिता असे आहे. अगदी या पहिलं क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवतील की नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह यंदाच्या पर्वामध्ये जॉईन झालेत. संघर्ष स्पोर्ट्स भिनार किरण गवारी यांचा संघ म्हणजे चालू सामन्यातील विजयी संघ हा खेळताना पाहायला मिळेल आईगावदेवी वरठापाडा या संघाशी. चला 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. मंद मंद पावलांनी थोडंसं ऍक्टिव्ह खेळा ही विनंती करतोय. लवकरात लवकर शेड्यूल जर आटोपलं तर नक्कीच आयोजकांना सुद्धा थोडीशी जी दगदग आहे ती कमी होईल. म्हणून वेळ जेवढा वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा आहे. आज विशेष करून या स्पर्धेचा 2रा दिवस आहे आणि बस या दिवस एक अडचणीची खासियत आहे. ज्या संघांना आतापर्यंत क्वालिफिकेशनचं तिकीट मिळालं नाही ते बुधवार आणि गुरुवारच्या दिवसामध्ये अगदी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे उद्याच्या दिवसापासून जे संघ येतील या ठिकाणी दाखल होतील. एक चांगल्या दर्जाची क्वालिटी, क्वांटिटी या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ॲज अ युनिट तुमची भूमिका संघामध्ये खूप महत्त्वाची असते आणि इथून पाहायचं झालं तर उद्याच्या दिवसाचं जे शेड्यूल आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं अगदी पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा आईगावदेवी भारोळ या संघाशी 2 हात करताना पाहायला मिळेल. पहिला सामना असेल. तदनंतर महेंद्र गरेल जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचा संघ केम11 कर्जोन साई माऊली तेलपाडा या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. तर साई स्पोर्ट्स उसगाव सूरज कोठावले यांचा संघ VHP स्पोर्ट्स बालकडी अविनाश आणि करण बलवी ज्याने कमी धावसंख्या डिपेंड केली यंदाच्या पर्वामध्ये तोच VHP स्पोर्ट्स बालकडी संघ पाहायला मिळेल. ऑनसाईडला फटका. आकुटप्याच्या चेंडूला शॉर्टआर्म जाम करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. हवेमध्ये चेंडू त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक त्याने टिपलाय अचूक झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि जी लॉर्ड्स प्रक्रिया ज्या चिठ्ठ्या उचलल्या होत्या कुमारी प्रियल तिच्याकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय संघर्ष स्पोर्ट्स भिनार. सो प्रियल आपण हे कॅश प्राइज कलेक्ट करायचं आहे. प्रियलीला आपण पाहू शकाल रुपयाची बाग यांची सुकन्या 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि हा शेअर करून घेतलं तर अगदी बरोबर. बळजी बाग यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. हलकीशी लेन डाऊन द लेग होते. अगदी पडून मारण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट झाले. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती. चांगल्या पद्धतीचा झेल अगदी आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये अगदी टिपला गेला जिथून पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईन झाले. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 धाव हे स्कोर कार्डवर लागली जाते.
टार्गेट जास्त नाहीये, 21 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. परंतु जर इथून जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त जर विकेट जर आले तर या मॅच मध्ये सुद्धा बरंच काहीतरी शिल्लक आहे. सॉफ्ट हॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून खेळले, चेंडूपर्यंत जाणं ही महत्वाची बाब होते. आणि अगदी पुन्हा एकदा प्ले अँड मिस होत असताना सरळ चेंडू यस्सी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आकाशने या अगोदर सुद्धा महत्वपूर्ण 3 विकेट सर्जित केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तोच आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. स्कोरकडचा फटका खूप सुंदर आहे. पॉइंट रिझर्व्हरनं चेंडूला काढलंय. जसा सुईमधून धागा फिरवावा त्याच पद्धतीने या चेंडूला काढलंय. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. खूप चांगला स्ट्रोक, बॅकफुट पंच. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. साऱ्या महाराष्ट्राला हदिवाना केलाय आमच्या मधुर बैलांनी. बॅकफुटला होते, चांगल्या पद्धतीने स्लाइस केले. या चेंडूला ऑफ ड्राईव्हचा फटका दर्जेदार पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या अगदी मध्यात खेळला. निघून गेला 4 धाबींकरिता. ऑन साईडला टॅप केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन रिझन मध्ये अनंता मातेरा यांना आपण पाहू शकाल. चेंडूंचा अगदी विचार करायचा झाला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा अगदी समाप्त झालाय आणि धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 5 या अंकांवर 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 धावा या स्कोर काढावं लागल्यात. 21 धाब्यांचा पाठलाग हा करायचा आहे. आता 21 धाब्यांचा पाठलाग हा यशस्वी रीतीने होईल की नाही हे पाहणं योग्य असेल. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळलंय. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला आतमध्ये रोखलं गेलंय. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. स्कोर कार्ड एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 21 धाब्यांचा पाठलाग होतोय. 6 धावा या स्कोर काढावं लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर आकाश. यावेळेस स्लॉप केलं या चेंडूला. खूप चांगली दिशा दर्शवली. फक्त आणि फक्त कॅलिबर क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळलं. रिक्स परिवर्तित सुद्धा झालंय. बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय चौकाराकरिता आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर स्कोर कार्ड. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची. और सबसे स्टाईल हटके बाची. संकेत पाटील दादाची. सबसे स्टाईल हटके भावाची. 10 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. अजूनही हव्यात 11 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. म्हणजे सामना अगदी जवळ आलाय आणि इथून चांगल्या पद्धतीची अगदी जर गोलंदाजी झाली तरच या मॅच मध्ये परिपूर्ण परतू शकतो वाघोबा स्पोर्ट्स मेढापाटा संघ. म्हणून ज्या चुक्या झाल्यात ना त्या पहिल्या इनिंग मध्ये झाल्यात. कारण की सुरुवातीमध्येच विकेट एका मागोमाग एक गेले होते. कुठलाही फलंदाज असा दिसला नाही की जो सिंगल डबल करिता जाईल. म्हणून हेच कुठेतरी जे क्रेज आहे ना ते थोडंसं कमी करावं लागेल. नवतरुण सिताऱ्यांना सिच्युएशननुसार स्वतःला तयार करावं लागेल. सिंगल डबल जे प्राधान्य आहे ना ते जिवंत ठेवावं लागेल. वाईटचा इशारा आलाय मैदानाच्या दिशेने. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. दोन्ही पंच अगदी आपण पाहू शकाल. सागर टोपे, सायवन, त्यानंतर महेंद्र गरेल, कर्जून हे दोन्ही पंच ऑफिशियली या स्पर्धेकरिता वाईटच्या इशाराने एक धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 या अंकांवर. आता 10 धावींची आवश्यकता ही समोर असेल. या आवश्यकतेमध्ये फटका हवेमध्ये आहे. स्ट्रोक मिस टायमिंग त्या दिशेने क्षेत्ररक्षक इझिली झेल टिपलाय. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज बाद. आणखी एक ब्रेक थ्रू. त्याची बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो. असा जिगरा सोडायला. हे गाजवलंय सारा इलाका. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलंय सारा इलाका. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. थँक्यू. बॅटर सीन मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. मंगेश बरफ
यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला, आणखी एक विकेट जाण्याची दाट शक्यता. यस इट इज, विकेट मिळाले, फलंदाज बाद होईल. आणखी एक विकेटचं पतन होत आहे आणि अगदी आपण पाहू शकाल मंद मंद पावलाने अगदी व्यासपीठाच्या दिशेने शुभ आगमन होत असताना आदरणीय सन्माननीय हेमंतजी कासार या ठिकाणी गूढ व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सुंदर अशी ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाजाकरिता दिले. ते गूढ व्यक्तिमत्व हेमंतजी कासार या ठिकाणी उपस्थित झालेत या इव्हिनिंग सेशनमध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. अगदी विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. अगदी फ्लाईट दिली होती या चेंडूवर रोनक याने, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हेच या अगोदर मी अगदी क्लिअर केलं होतं की जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही उतरताना तेव्हा सिच्युएशननुसार तुम्हाला स्वतःला तयार करावं लागतं आणि हेच कुठेतरी चुकीची बाब आहे. जायचं होतं ग्राउंडेडली, परंतु हवाई सफर करण्याचा त्या दिशेने प्रयत्न झाला आणि ते या प्रयत्न फसला. विशालजी भोईर यांना होता पाहू शकाल, सलीमजी शेख पुन्हा एकदा आलेत आणि तदनंतर आपण पाहू शकाल हेमंतजी कासार यांचं शुभ आगमन. विकेट हॅट्रिकची संधी आहे आणि ही संधी उचलून धरलंय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेट मिळाल्यात. खराब गोलंदाजीवर अगदी पाहायचं झालं तर मोठा फटका मारण्याचे प्रयत्न. सुरुवातीमध्ये खराब गोलंदाजी झाली होती, परंतु या स्पेलमध्ये ही गोलंदाजी अतिशय दर्जेदार झाले. लागोपाठ 3 विकेट्स आल्यात आणि या मॅचमध्ये आणखी ट्विस्ट टाकण्याचं काम गोलंदाज रोनक मातेराने केलंय. ही आहे पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची. त्याची बरोबरी करायला दम लागतो थँक्यू. बघा काय घडलं गेलं, पहिला चेंडू वाईड आला आणि लागोपाठ 3 विकेट गेलेत. मंगेश बरफ डकवर बाद झाले, विकास गवते डकवर बाद झाले, जिथून आणखी एक फलंदाज जो सेट होता आतापर्यंत मिस्टर अभय त्याला सुद्धा बाद व्हावं लागतंय. म्हणजेच 3 फलंदाज आतापर्यंत खराब शॉट सिलेक्शनच्या माध्यमातून बाद झालेत. खराब फलंदाजी, चांगली गोलंदाजी यावेळेस रोनकने करून दाखवलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फुलरलिनची डिलिव्हरी होती, फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धावे ती कंप्लीट झाले. आता दुसऱ्या धावेकरिता धावत पडत थोडासा त्या ठिकाणी उशीर घेतला क्षेत्ररक्षकाने आणि अगदी हाच वेळ व्यतीत झाला दुसऱ्या धावेंकरिता आणि दुसरी धाव सुद्धा इथे परिवर्तित केली जाते. दुहेरीच्या मदतीने 13 धावा या स्कोर कार्डवर. अजूनही 8 हव्यात विजयी होण्याकरिता. 8 आहेत, 8 चेंडू गणिक 8 धावा इथून करायच्या आहेत. परंतु चांगली गोलंदाजी रोनक याने करून दाखवले. डाबामध्ये ठेवण्याचं काम आतापर्यंत, परंतु मागील सामन्यामध्ये ज्याने स्ट्रॉंग फिनिश केला होता तो संदेश आहे. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथून डबल माइंडेड स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, कारण की बॅट अगदी पाडला लागली होती आणि हेच कारण अगदी पाहायला मिळालं. पंचांनी त्या ठिकाणी हेरलं आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 14 अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 7 धावींची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोनक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेचलाय, त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन. म्हणूनच मागील सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणला होता संदेशाने आणि स्ट्रॉंग फिनिश करत असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फिनिशरची भूमिका योग्य पद्धतीने. मिळतील धावा 6, षटकार. स्कोर इज लेवल नाव. आता 1 धावेंचं लक्ष हे समोर आहे. 3 चेंडूंमध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिकार दिला होता गोलंदाजाने आणि या चेंडूवर अगदी विकेट मिळाले. रोनकने जाता जाता आपला जो विकेटचा कॉलम आहे ना तो परिपूर्ण भरून काढलाय. सुंदर पद्धतीचं षटक राहिलं. 4 विकेट जवळ जवळ जाताना स्कोर लेवल झालाय. विजयी होण्याकरिता 1 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा असेल. का इथून चमत्कार घडेल, कारण की आजच्या दिवसामध्ये तो घडताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की क्रिकेट आहे अनसर्टन्टी खेळ, अनिश्चितेचा खेळ म्हणजेच क्रिकेट हे सातत्याने आपण पाहू शकाल. आज लहान मुलांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अगदी कार्य केलंय. सर्वांनाच हवं असं वाटणार हे बालपण आहे. विशेष करून सर्वांच्याच आठवणी बालपणामध्ये खूप मोठ्या आहेत. काही काही कांड केले असतील ते सुद्धा बालपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लहानपण हे खूप महत्त्वाचं आहे, पहिली पायरी आहे मनुष्याच्या आयुष्यामधील. आपण सातत्याने म्हणतो ना की लहानपण देग देवा, मुंगी साखरेचा रवा.
ऐरावत रत्न थोर त्याच अंकुशाचा भडीमार. आणि लहानपण सुद्धा एन्जॉय केलंच पाहिजे, कारण की कुठल्याही पद्धतीची जबाबदारी नाही, कुठल्याही पद्धतीचं मानसिक दडपण नाही, ओझ नाही. आपल्याच दुनियेमध्ये अगदी ते असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते लहान मुलं म्हणतात ना की मुलं ती देवाघरची फुलं, ती छोटी मुलं या ठिकाणी आहेत. सर्वांचं स्वागत असेल. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे, स्कोर लेवल झालाय आणि फिनिश सुद्धा होत आहे. सो ही मॅच वॉन झालेत. खूप चांगल्या स्थितीमध्ये अगदी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु एक मोमेंटला असं वाटलं की मॅचमध्ये कलाटणी पाहायला मिळेल की काय, कारण की लागोपाठ 3 विकेट गेले होते. रोनक याने चांगली गोलंदाजी केली, परंतु अखेरकार यश मिळालंय आणि वॉन झाले या सामन्यामध्ये. आई गावदेवी सकवर गावठण हा संघ विजयाच्या दिन लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि हार्ड लक वाघोबा स्पोर्ट्स बेडापाटा संघ. थँक्यू सो मच. अनंताजी मातेरा आणि आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या ठिकाणी दाखल झालात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. चला, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचं कोण असेल, ज्याने खूप चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं. अगदी दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायचं झालं तर महत्त्वपूर्ण 2 विकेट्स मिळवल्या, जिथून अगदी जे मोमेंटम आहे ते थोडंसं तुटलं आणि म्हणूनच आपण निवड केलंय या मॅचमध्ये विकास गवते.